आज जी बंटी साहेबांची राशिवड्यामध्ये सभा झाली ती अतिशय मोठ्या प्रमाणात झाली. त्याच्याकडे सत्ता नसताना पण त्यांनी आमच्यासाठी काहीतरी केलेलं आहे. यांना 25 वर्ष झालं काँग्रेस आपल्या राधानगरीत नव्हते, ते आत्ता जिवंत करण्याचं काम बंटी साहेबांनी आणि एवाय पाटील साहेबांनी केलेलं आहे. 100% विजयाची खात्री आहे. कारण आणि भैया जो माणूस आहे का खरंच व्यक्ती म्हणजे त्याचं नाव म्हणजे त्यांचं काय सांगू शकत नाही माणसांना. ते राधानगरी तालुक्यातील राष्ट्रीय बुद्रुक या जिल्हा परिषद मतदारसंघामधील राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार जिल्हा परिषदेसाठी लढणारे सागर धुंदरे, त्याबरोबर राष्ट्रीय पंचायत समितीसाठी लढणाऱ्या अमृता पाटील आणि धामोळ पंचायत समितीसाठी लढणारे विलास हळदे यांच्या या उमेदवारांच्या समर्थनार्थ या ठिकाणी काँग्रेसची प्रचाराची सभा आज या ठिकाणी राष्ट्रीयमध्ये आयोजित केलेली आहे. या सभेसाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सत्यजित पाटील या ठिकाणी उपस्थित राहून या सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तोपर्यंत आपण या समर्थकांशी बोलणार आहोत की बाबा काँग्रेसच भारी का. बाबा एकंदरीत आजच्या सभेबद्दल सांगा थोडक्यात. आज जी बंटी साहेबांची राशिवड्यामध्ये सभा झाली ती अतिशय मोठ्या प्रमाणात झाली. गावात यात्रा असून सुद्धा इतक्या प्रमाणात माणसं जमलीत आणि काँग्रेसचे विचार ऐकण्यासाठी, बंटी साहेबांना ऐकण्यासाठी इतक्या उत्कृष्ट प्रतिसाद या सभेला मिळाला. उमेदवारांच्या विषयी काय सांगा. उमेदवार हे आज जिल्हा परिषदचे आमचे सागर भैया आणि मावशी आणि हळदे साहेब. सागर भैयांच्या बाबतीत बोलायचं झालं तर ते एक विजनरी माणूस आहे की भविष्यात ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी काय असती, नवीन युवा पिढीला नेमकं काय पाहिजे आहे, बदललेले समाजाची रचना त्यांना नेमकं काय हवं आहे. त्यांचा जाहीरनामाच इतका चांगला आहे की तो भविष्याचा वेध घेणार आहे. कदाचित तो आपल्याला साधारण ॲडव्हान्समधला सगळा जाहीरनामा आहे. मग त्यात ऑक्सिजन बाबतीत तिने जे उल्लेख केला आहे की गावागावात ऑक्सिजन पाहिजे. आज कितीतरी कुटुंब गावामध्ये ऑक्सिजन लागत असतो. तर अशा स्वरूपाची सागरबाई यांनी स्वतःसुद्धा ती तयारी केलेली आहे. आपलीसुद्धा स्वतः एक 10-15 सिलेंडर त्यांच्या गावामध्ये किंवा भागामध्ये आहेत. ते मोठ्या प्रमाणात ते करण्याचा त्यांचा उद्दिष्ट आहे. आणि तो एक मुलगा असा आहे की स्वतः आर्किटेक्ट असल्यामुळं त्याचं विजन हे मोठं आहे. ते साधारण जुन्या पिढीला अनुभव नाही त्या गोष्टीचा. नवीन जी युवा पिढी आहे, जी टेक्नॉलॉजी मानणारी आहे आणि टेक्नॉलॉजीवर विश्वास ठेवणारी आहे, ती युवा पिढी ही सर्व सागरभैयाच्या पाठीमागं राहणार आहे. कसा प्रतिसाद आहे आता जरा बघितलं मतदारसंघात आपण फिरतोय ते वाड्या वस्तीवर त्यांनी गेली 12 वर्षे जे कामं केलेले आहेत, म्हणजे सत्तेविनासुद्धा आपला सगळा वेळ आणि स्वतःचं म्हणजे आर्थिक सामर्थ्य वापरून त्यांनी इतकं मोठं काम केलेलं आहे. तर गावागावात अगदी किल्ले स्पर्धा जरी असल्या तर सागरभैया तिथं आहे. म्हाताऱ्या माणसांची कट्ट्यावर बसणं, त्यांच्या समस्या जाणून घेणं, त्यांचं नेमकं त्यांचं मत काय ते जाणून घेणं, त्यांच्या समस्या जाणून घेणं. कोणाला समजा जर दुखापत असली, ॲक्सिडेंट झालेला असला, झाडावनं पडला किंवा शेतामध्ये काय जर झालं तर त्यांचं कोल्हापूरमध्ये त्यांच्या बहिणीचा दवाखाना आहे. तर दवाखान्यामध्ये ॲडमिट करणं, CPRला ॲडमिट करणं, त्यांच्या स्वतः बहिणी MBBS असल्यामुळं, स्वतः त्या डॉक्टर असल्यामुळं की CPRला नेणं किंवा खाजगी दवाखान्यात नेणं हे सतत रात्रंदिवस आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना घेऊन त्यांचं काम चालू आहे. म्हणजे एकंदरा पराभवसुद्धा पुढच्या विजयाची नांदी किंवा स्वतःला सक्षम करायची नांदी तयार देतो. त्याप्रमाणे भैया गेले 8 वर्ष आले समाजाच्या प्रती किंवा गोरगरिबांच्या प्रती, युवकांच्या प्रती, लहान मुलांच्या प्रती, जुन्या म्हाताऱ्या माणसांच्या प्रती इतकं चांगलं काम भैयाने केलं आहे. त्या जीवावर आणि पेढी साहेबांचं आणि नंदूभाऊंचं आणि कृष्णबापूंचं नेतृत्व इथं मोठ्या प्रमाणात त्यांचं नेतृत्व असल्यामुळं या जीवावरच भैया आपल्या कामाच्या जीवावर आज लोकांच्याकडे मतं मागत आहेत आणि लोकही भरघोस पाठिंबा लोकांनी देतील असा आपल्याला विश्वास आहे. काय वाटतं एकंदरीत आत्ताच्या घडीला तुमचे 3 उमेदवार राष्ट्रीय जिल्हा परिषदमधील कुठल्या स्थितीत आहेत किंवा काय सर्वे झाला? आता कसं आहे, राशिवडे गावातील हे 3ही दिग्गज नेते मंडळी आहेत. त्यांनी आज तागायतपर्यंत या गावातील 12 बलुतेदार जनतेला हातभार लावण्याचं, त्यांची सेवा करण्याची, त्यांच्या विविध प्रसंगामध्ये सामील व्हायचं, त्यांना मदत करायची, हे आजपर्यंत यांनी वसानी वारसा जपलेला आहे. आणि शाहू फुले आंबेडकरांचा वसानी वारसा संविधान वाचवण्यासाठी हे त्यांचे कायम अविरत प्रयत्न आहेत. या प्रयत्नासाठी या राशिवडे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये चांगल्या पद्धतीनं काम करण्यासाठी त्यांना 100% हे राशिवडे गाव संधी देईल. राष्ट्रीय बुद्रुक या जिल्हा परिषदेच्या प्रचार सभेसाठी या ठिकाणी वरच्या भागातून देखील कार्यकर्ते आपण त्यांच्याशी बोलतोय. दादा कशी परिस्थिती आहे वरच्या भागात? कार्यकर्ता एकतर कट्टर आहे, कुठला आपला धुंदरे साहेब आणि त्याच्या खालचं आपलं म्हणजे हळदे साहेब.
त्याच्याकडे सत्ता नसताना पण त्यांनी आमच्यासाठी काहीतरी केलेलं आहे. या भागात कोणोली पाटीलवाडी किंवा कुपलेवाडी म्हणा आमचा भाग आहे की नाही, त्यांनी सत्ता नसताना पण आमच्यासाठी काहीतरी केलेलं आहे, म्हणून त्यासाठी आम्ही जागरूक आहे. अच्छा, यावेळी काय वाटते त्यांना सहकार्य होईल किंवा त्यांना 100% सहकार्य करणार आपण. हे आमचं उपाध्यक्ष, आम्ही हे आपलं आता सतेज बंटी पाटील साहेब यांचे कार्यकर्ते आहेत. अच्छा, यांना विचारा. काय सांगाल आता काँग्रेसची ताकद वाढली आहे, यावेळी पाटीलांचा गट बंटी साहेब इकडे आल्यामुळे काँग्रेसची ताकद वाढलेली आहे. त्यामुळे 100% हाती चिन्हावर लोक बटन दाबून मिळालेल्या 100% ह्या गटांचा परिणाम हे रूपांतर मतदानामध्ये होईल. होणार 100% होणार. जो आत्तापर्यंत आपला जो काँग्रेसचा गट्टा होता पहिला जुना 25 वर्ष झालं काँग्रेस आपल्या राधानगरीत नव्हते, ते आत्ता जिवंत करण्याचं नाम बंटी साहेबांनी आणि एवाय पाटील साहेबांनी केलेलं आहे. त्यामुळे झालं आहे आता आमच्या गावामध्ये 5 वर्ष झाले 10 वर्ष झाले कनी साहेब आपले धुंद्रे साहेब कनी काही पण अडचण होते, काही वाईट गोष्टी करू द्यात, आमच्या समोर ते सोबत आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत आहे आणि खंबीरपणे आम्हाला 9 तारखेला ते गुलाल लागेल असं आम्हाला खात्री आहे. 100% विजयाची खात्री आहे. कारण मागच्या सागर धुंद्रेंच्या निवडणुकीमध्ये सहभागी असणारा मी कार्यकर्ता आहे. त्यावेळची परिस्थितीने यावेळच्या परिस्थितीमध्ये पाहिलं तर यावेळेला एवाय साहेबांसारखं खंबीर नेतृत्व सागर धुंद्रे यांनी या तिन्ही उमेदवारांच्या पाठीमागं उभे आहे. त्याचबरोबर कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बंटी पाटील साहेब, सन्माननीय ज्यांचा आशीर्वाद आमच्या सदैव पाठीशी आहे ते शाहूजी महाराज, मालोजीराजे छत्रपती, या सर्वांच्या आशीर्वादाच्या जोरावर काँग्रेसच्या सर्वसामान्यांना सोबत घेऊन जाण्याच्या विचाराच्या जोरावरती ही निवडणूक 100% आम्ही विजयी होऊ असा आम्हाला या ठिकाणी आशावाद वाटतो. प्रचार सभा बंटी पाटील आपले जिल्ह्याचे नेते यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आणि काँग्रेसला ही लोक आता सध्याची जे वातावरण चाललेलं आहे ते काँग्रेसला चांगलं वातावरण आहे, अनुसरून आहे आणि लोकांचा विश्वास हा काँग्रेस पक्ष हा शेतकऱ्यापर्यंत काम करणार आहे. आणि आता जे राशिवडे बुद्रुक जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या अनुषंगाने उमेदवार सागर धुंद्रे भैया यांना चांगल्या मताधिक्याने निवडून देतील हा ठाम विश्वास आहे. लोकांचं परिवर्तन होणारच, उमेदवार जे निवडून काँग्रेस पक्षाचे 100% हमखास जाणार असा लोकांच्यामध्ये विश्वास आहे. भैया आम्हाला अशी व्यक्ती आहेत, ती व्यक्ती अनमोलचीच आहेत म्हणजे आमच्या ग्रामीण विभागामध्ये. तर असं आहे की भैयांसाठी आमचे एक मठ आहे, सगळं गावाकडचं सगळे आमची पिरारवाडी एक जवळजवळ 1.5 मतदान आहे. 1.5 200 तरी मतदान आमच्या भैयासाठी पक्का आहे. सगळे आमची पोरं, आमची 40-50 पोरं एकत्र आम्ही आहे, तीच भैयाबरोबर आम्ही आहे सगळे. आणि भैया जो माणूस आहे खरंच व्यक्ती म्हणजे त्यांचं नावच म्हणजे त्यांचं काय सांगू शकत नाही माणसांना. त्यांच्या आमच्या एक बाई असू दे, बारकी असू द्यात, परत गावाची लेडीज असून द्यात, सगळे असून द्यात, तिला सगळे भैया जो बी तोंडामध्ये भैयाच आहेत. ह्या निवडणुकीमध्ये भैया आमचं येणार आहेत एवढं आम्हाला बोलायचं आहे. वरच्या भागात कसा प्रतिसाद आहे? भैयाबद्दल चांगला प्रतिसाद आहे. प्रत्येकाच्या तोंडामध्ये भैयाच आहेत, सगळे भैयाचेच, बाकी काय नाही. बस वरच्या भागावरच इथला विजय अवलंबून असणार आहे. नाही कसं असं माणसांचं खायचं तर वेगळं असतात आणि दाखवायचं तर वेगळं असतात. त्याच्यामुळं भैया आमचं येणार सगळे असेच बोलणार आहेत. याबरोबर आमचं काय मत थाच आहे, भैयाच आमचं काय. एकंदरीत इथल्या जे उपस्थित असणारे समर्थक आहेत त्यांच्याशी आपण बोललोय, त्यांच्या भावना जाणून घेतल्या. तर एकंदरीत वाटते की बाबा सागर धुंद्रे यांना मोठा प्रतिसाद मिळतोय. वरच्या भागातील लोकांनी सुद्धा सांगितलं की आमच्या भागात सुद्धा सागर धुंद्रे यांचं वारच चांगलं आहे आणि त्यामुळं ह्या तिन्ही सीटा या विजयापर्यंत जातील असा आत्मविश्वास इथल्या समर्थकांनी व्यक्त केला आहे. अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.